आणि थेट जाऊयात मंत्रालयात, कारण अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर राज्यातल्या राजकारणाला आता चांगलाच वेग आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात पाऊल ठेवताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसबिरीला अभिवादन केलं। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी मंत्री सुद्धा उपस्थित होते। राष्ट्रवादीचे सर्व मंत्री म्हणजे छगन भुजबळ आपण पाहतो आहोत, दिलीप वळसे पाटील पाहतो आहोत, आदिती तटकरे यात आहेत, धनंजय मुंडे आहेत, राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते आणि मंत्री यावेळेला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एक प्रकारे मंत्रालयातून अजित पवार यांनी शक्ती प्रदर्शन केल्याची दबकी चर्चा आहे। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत, एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर मंत्रिमंडळाच्या बैठकीची। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या उजव्या बाजूला दोन्ही उपमुख्यमंत्री बसलेत, ज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आपल्याला दिसतात। सगळ्यात डाव्या बाजूला आपल्याला फ्रेममध्ये दिसतात ते विखे पाटील आणि बाकी सगळे मंत्रिमंडळातले सदस्य या बैठकीला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता लवकरच खाते वाटप सुद्धा जाहीर होईल। ती औपचारिकता आहे असं कळतं, कारण काय खाते वाटप असू शकतं हे संभाव्य खाते वाटप सुद्धा काल न्यूज 18 लोकमतनं आपल्याला सांगितलं होतं। पण अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून राज्य सरकारमध्ये म्हणजे सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे फडणवीस यांच्या बरोबरीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतरची ही पहिली बैठक आणि त्याचा हा पहिला एक्सक्लुझिव्ह फोटो। साधारणपणे या फोटोत तुम्ही बारकाईनं पाहिलं तर महाराष्ट्रात कुठे कशा प्रकारचा पाऊस झाला आहे, सगळ्यात कमी पाऊस कुठे आहे याचा आढावा या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। काय काय निर्णय झाले या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे थोड्याच वेळेला आपल्याला कळेल। तुषार रुपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, अजित पवार यांच्या उपस्थितीतली पहिली कॅबिनेट ही काय काय निर्णय झाले, कशावर चर्चा झाली? आपण जर पाहिलं असेल तर ठीक आहे बैठक होती, तर की अजित यांच्या बंडानंतरची ही पहिली कॅबिनेट बैठक होती। सर्वच मंत्री होते। अजित पवारांची 9 मंत्री देण्यात आली। तुषारचा आवाज नीट पोहोचू शकत नाहीये, पण तुषार आपल्याला सांगत होता की अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक होती। बाकी मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालेलं नाही, ते लवकरच जाहीर होईल। पण या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय सगळ्यात मधोमध मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या उजव्या हाताला दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।